वसुदेव सुतदेवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जन्म कर्म चमे दिव्ये मेवम यौ वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म दैती मामेति सोर्जुन। हे अर्जुना, श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं, जन्मकर्मचे दिव्य मेवम यवेति तत्वता, ज्याला तत्वता समजलं त्याला पुन्हा हा देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म नाही, तो मुक्त झाला असं श्रीकृष्ण महाराज म्हणले। मायबापो, आज मी तुमच्या समोर आलो आहे। तर आज 15 ऑगस्ट हे म्हणजे आज आपला भारत देश स्वतंत्र झाला। आज स्वातंत्र्य दिवस आहे आपला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज श्रीकृष्ण महाराजाचा जन्म आहे। आज अष्टमी आहे, श्रावण वद्य अष्टमी, आणि 15 ऑगस्ट 2025। तर आज 2 सण एकत्र आलेत। एक जन्माष्टमी, श्रीकृष्ण महाराजाचा जन्म आज झाला, आणि दुसरी गोष्ट आपल्याला स्वातंत्र्य आज मिळालं। त्या दोन्ही पर्वाच्या, दोन्ही सणाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो। मायबाबो, वसुदेव देवकीचं लग्न ठरल्यानंतर त्याचा भाऊ, तेव्हा देवकीचा भाऊ आता कंस, आणि लग्न ठरलेलं आहे आणि लग्नाची वरात निघलेली आहे। आणि त्या वरातीमध्ये एक आकाशवाणी होते, आणि ती आकाशवाणी सांगते, अरे कंसा, काय नाचतो आहेस, काय आनंद मानतो आहेस, त्या देवकीच्या तुझ्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा येणार आहे, आणि तो 8वा मुलगा तुझा घात करणार आहे। मायबाबो, कंसानं हे ऐकलं आणि कंस बिथरला, आणि तो तलवार घेऊन त्या देवकीला मारायला धावला। नव्हे त्यानं देवकीचे केस हातात धरले आणि त्या कापणार तलवार ते गळ्याला, म्हणजे मानाला तलवार लावणार, एवढ्यात नारद मुनी आले। नारायण नारायण, ते म्हणले, अरे कंसा, काय करतो आहेस तू? हे एका स्त्रीला मारणं हे किती पातक हे मोठं, तर तसं करू नको। तर मग म्हणे, नाही म्हणे, हिच्या पोटाला 8वा मुलगा येणार आहे, तो मला ठार मारणार आहे। अरे ते म्हणले, 8वा मुलगा मारणार आहे ना, तर मग तो 8व्या मुलाला मारणं, मग हे गिला कशाला मारतो? मग 8वा मुलगा मारतो। मग म्हणजे हे त्या मूर्ख कंसानं ऐकलं आणि देवकीला सोडून दिलं। पण त्या दोघीला, वसुदेव देवकीला बंदीत टाकलं। आणि मग झालं बाबा, इकून तिकून पहिला मुलगा झाला। आणि मग कंसाला त्या दूतानं सांगितलं की देवकी मातेला मुलगा झाला, आणि हा कंस धावला त्याच्याकडं, आणि धावला आणि पुढं त्यानं विचार केला। ज्यानं विचार केला ना की बाबा 8वा मुलगा मारायचा आपल्याला, पहिला मुलगा मारून काय करायचं, तर हा त्याचा विचार होता, तर तो खरा विचार होता। परंतु मग एवढ्यात नारद मुनी आले। ते म्हणले, कंसा, शेवटपासून पहिला मुलगा 8वा होतो, शेवट 7व्यापासून जर मोजलं तर दुसरा मुलगा 8वा होतो, 6व्यापासून जर मोजलं तर तिसरा मुलगा 8वा होतो, म्हणजे प्रत्येक मुलगा 8वा आहे। म्हणून तुला 8वाच मारून जमणार नाही, तुला सगळेच मुलं मारावं लागतील, कारण पाप करून घ्यायचं नाही त्याच्याकडून, पाप करून घेऊन त्याला लवकर संपवायचं आहे, कारण पापाचा घडा भरल्याशिवाय तो मरणार नव्हता ना, मग त्याला पाप करून घ्यायचं। आणि हे नारद मुनीने असा डाव टाकला, आणि तो मूर्ख माणूस तो ऐकला। त्यानं पहिली गोष्ट तर
मायबाभाऊ, हे जे जन्म आहे आपला, हा जन्म म्हणजे काय हजारो वर्षासाठी मिळालेला नाही. आपण मृत्यूलोकात आहोत. मृत्यूलोक म्हणजे इथं मेलेलाच माणूस हा त्याचा जन्म होतच असतो आणि जन्मलेला माणूस मृत्यू होतच असतो. गीतेमध्ये सांगितले जातसी ध्रुव मृत्यूम ध्रुवम जन्म मृतशीचे तस्मात परिहार्यते न तुम शोचितो मरायचे. म्हणजे जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे आणि जो जन्माला त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून त्याच्याबद्दल शोक करण्यात काही मतलब नाही. परंतु तोच शोक त्या यानं केला, कंसानं केला. आणि कंस ज्या दिवसपासून वसुदेव देवकीला त्यानं बंदीत टाकलं आणि मग श्रीकृष्ण महाराज आता 1 2 3 4 त्यानं 6 मुलं मारून टाकले आणि 7वा मुलगा बळीराम दादा झाले. ते वसुदेव देवकीच्या गर्भातून त्याला रेवतीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आणि मग तो तिथं तो बळीराम दादा नावाचा तो बळीराम जन्मले गोकुळामध्ये. आणि मग नंतर 8वे श्रीकृष्ण महाराज जन्मले आणि 8व्या श्रीकृष्ण महाराज जन्मल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना सर्व मथुरेवर मोहनी टाकली. सगळे मथुरा ही मोहात गेली, म्हणजे स्वप्नात गेली, झोपीत गेली. आणि श्रीकृष्ण महाराजाला मग त्या वसुदेवानं डोक्यावर घेतलं आणि याच्यात गोकुळात नेऊन सोडलं. आणि नदी पार करून यमुना भरलेली होती तरीही त्याला नेऊन सोडलं. तर ही श्रीकृष्ण महाराजाचं दिव्य जन्मकर्म आहे. तर हे दिव्य जन्मकर्म आपल्याला समजलं पाहिजे. मग श्रीकृष्ण महाराज म्हणले जन्मकर्मच मे दिव्य मेव मियवेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सोड. मग तिथून नंतर श्रीकृष्ण महाराज विज्ञान शक्ती अवतरले, बौद्ध दैत्य निर्धारिले आणि विश्वरूप प्रभुटीने अर्जुन देवा बोधिले. तर असं श्रीकृष्ण महाराजांना 12 वर्षापर्यंत विज्ञान शक्ती धारण केली होती आणि विज्ञान शक्तीने त्यांनी अनेक दैत्य मारून टाकले. तर पहिलं कोणला मारलं तर पहिलं पुतनेला बाईला. रामानं त्राटिकाला मारलं. राम अवतारामध्ये रामानं त्राटिका नावाची प्रथम बाई मारली आणि श्रीकृष्णानं देखील बाईच मारली. तर ती बाई म्हणजे ही काय पुतना. तर असं दोन्ही अवताराचं हे सांगणे. तर मग श्रीकृष्ण महाराज जन्मले आणि जन्मल्यानंतर मग कंसाला समजलं की श्रीकृष्ण तिकडं जन्माला आहे. श्रीकृष्ण गोकुळामध्ये नेऊन सोडलं त्याला येणे आणि मग ह्यानं तिथून तो एवढा अशांत राहिला. तसं म्हणलं तर ज्या दिवशी वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि त्याला कळालं की 8वा मुलगा मला याचा मारणार आहे, त्या दिवसपासून तो अशांत राहिला. आणि अशांत मला सांगा माय बाबा, एवढी संपत्ती असताना त्याला सुख नव्हतं का? सुखच नाही त्याला. एवढी संपत्ती आहे, एवढं राज्य आहे आणि तरीही सुख नाही. तर त्या राज्याचा संपत्तीचा काय माय बाप फायदा? आणि आपल्या जीवनामध्ये जर संपत्ती आहे, संतती आहे आणि आपण जर सुखी नाही तर आपल्या संपत्तीचा काय फायदा? म्हणून मोरपंत काय म्हणतात, संपत्ती संतती असता जयाची वृत्ती सदा हरिचरणी. तो संपत्ती आहे, संतती आहे, पण माणसाची वृत्ती, माणसाचं चित्त सदा परमेश्वराच्या चरणात पाहिजे. संपत्ती संतती असता जयाची वृत्ती सदा हरिचरणी. मग तो मुक्तची झाला, न लगे तयारा धरावया हाती स्मरण. हातात गाठी घेऊन त्याला चिंतन करण्याची गरज नाही, तो मुक्त होतो. तर असं आहे मायबाबा. तर हे जे आहे तर माणसानं विचार केला पाहिजे. माणसाला परमेश्वरानं बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिलं, वाचा दिली. त्या बुद्धीचा, स्वातंत्र्याचा, वाचेचा जर कंसानं विचार केला असता की बाबा मी तर केव्हा तरी आता ह्या मनुष्य देहात आलो, कधीतरी मरणारच आहे आणि वैऱ्याच्या हातानं मरणार आहे किंवा मग भाच्याच्या हातानं मरणार आहे. मग मी जर वाईट काम केलं तरच भाच्या मारेन का मला? चांगलं आता सगळेच मामा मारून टाकतात का लोक मामायला? नाही ना, असं कोणी कोणाला मारत नसतंय, पण वाईट काम केल्यावर मारतंय. मग मी वाईटच काम करणार नाही तर माझा भाचा मला काऊन मारेल? तर असा जर म्हणजे बुद्धीनं विचार केला, बुद्धियुक्त जे हाती उभे सुकृत दुष्कृते.
तस्मात् देवायजेसो योग कर्म सुकौशल्य. आणि तो जर खरंच परमेश्वर चिंतनाला लागला असता हे सगळं सोडून देऊन, आणि त्याला मरण कळालं की आपलं मरण आता याच्या पोराच्या हातानं निश्चित आहे, तर मग तिथीचपासून जर त्यानं परमेश्वराचं चिंतन केलं असतं तर हे त्याला म्हणजे इतकं वाईट काम वाईट गतीनं मारण्याची गरज राहिली नसती ना कंसाला. माय बाबा तसंच आहे. आपण हे जीवनामध्ये आपलं जे आज काय परिस्थिती आहे आपली, आज सुखी आहेत ना आपण, जाऊ द्या ना, जे काय व्हायचं ते पुढं होईल, परंतु आज आपलं सुखी आहेत त्याचं तर सुख माना, परमेश्वराचं चिंतन करताना. माणसानं काहीच करू ना, फक्त माणसानं जीवनामध्ये एकच गोष्ट करायची, ती म्हणजे परमेश्वराचं चिंतन. बाकी गोष्टी काही करायच्या नाही, कशाचं चिंतन करायचं नाही, कशाची चिंता करायची नाही. अहो काय लोक पाहिले मी खेड्यामध्ये, रात्री 2 वाजता उठतात, ढग आले का नाही, पाऊस येतो का नाही, हे अरे पाऊस येईल तुझ्या हातचा नाही, तो येणारच आहे किंवा नाही मी येणार, पण ते तुझ्या हातचा नाही, त्या जे हातची नाही त्याची चिंता करू नको, पण तुझ्या हातचं एक आहे परमेश्वराचं चिंतन, तुझ्या हातचं आहे ते चिंतन कर. आणि परमेश्वराचं जे जन्म आहे कर्म आहे, परमेश्वराचं जन्म कर्मचे मे दिवे मी तत्व होता, त्याचं जन्म आणि कर्म कसं आहे ते जाणून घे असं, आणि त्यातच तुझी मुक्ती, तुझं कल्याण आहे, त्यातच तुझी मुक्तता दडलेली आहे. तर मग ही दडलेली मुक्तता आपल्याला समजली पाहिजे माय बाबा. आणि सुखात सुखी आणि दुःखात दुःखी आपण झालो न पाहिजे. दुःखे सोनं द्विग्न म्हणा, सुखे सुख तस्पुरा वित राग भय क्रोध. राग भय क्रोध आपण सोडून दिलं पाहिजे. त्या रावणाला नाही, त्या कंसाला नाही भय वित राग म्हणजे आवड आसक्ती सुटली नाही, सोडता आली ना, भय सोडता आलं ना, क्रोध सोडता आलं. तर माणसाला आसक्ती सोडता आली पाहिजे, भय सोडता आलं पाहिजे आणि क्रोध सोडता आला पाहिजे. वित राग भय क्रोधा स्थितधीर मुनिर्चित, त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणावं. आणि प्रसन्न मनसो हे नम योगिनम सुखम उत्तम. जे माणसाचं मन प्रसन्न पाहिजे, माणसाचं मन जर प्रसन्न असेल तर त्या माणसाचं सुख आहे त्याच्यात. त्याला नाही तर तो कितीही श्रीमंत असू द्या, कितीही त्याला सौख्य असू द्या त्याच्या घरी, तर तो माणूस सुखी नाही. मग कोण माणूस सुखी आहे? जो परमेश्वराचं चिंतन करतो, जो म्हणजे काय माणसाचं मन ज्याचं प्रसन्न आहे. प्रसन्न मन सोहेनम योगिनम सुखम उत्तम. आणि मग परमेश्वराचं जे दिव्य जन्मकर्म आहे ते परमेश्वर 12 वर्षे तिथं राहिले, आणि पण मनानं ते कंसाला मारायला आले नाही. कंसानंच आक्रोडाला धाडलं आणि कंसानं घेऊन आला, आणि कंसावर त्यांनी प्रथम हल्ला केला नाही. कंसानंच त्याच्यावर म्हणजे मल्ल सोडून दिले, कंसानंच त्याच्यावर हे हत्ती सोडून दिले मदमस्त, आणि मारण्याचा इथं बी प्रयत्न केला. 12 वर्षे कंसानं श्रीकृष्ण महाराजाला मारण्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी देखील त्याचा प्रयत्न कमी नव्हता, त्याला मारण्याचा प्रयत्न केलाच. म्हणून मायबापो तरीही श्रीकृष्ण महाराज म्हणजे संयमानं त्याच्या पुढे गेले, संयमानं त्या कंसाला तोंड दिलं, आणि संयमानंच कंसाला मारलं. आणि श्रीकृष्ण महाराजानं कंसाला मारलं आणि राज्य दिले उग्रसेना, केला मथुरा पाळ. स्वतः राज्य घेतलं नाही. हेच तर दिव्य परमेश्वराचं दिव्याचं आसक्ती सोडली, आसक्तीच नाही कोणची हे आसक्ती नाही. त्याच्यामुळं तर श्रीकृष्ण ते म्हणले अर्जुना मला जन्म हे कर्म का बांधत नाही, कारण नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मला कोण्याही कर्माच्या फळाची इच्छा नाही. कंसाला मारलं, मला मारायचंच नव्हतं, पण त्यानंच मला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला त्याला मारावं लागलं. हे परमेश्वराचं दिव्य कर्म आहे. तर परमेश्वराचं श्रीकृष्ण महाराजाचं दिव्य जन्म दिव्य कर्म हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग परमेश्वर 12 वर्षानंतर ज्ञानशक्ती स्वीकारली त्यांनी, आणि साधीपणी ऋषीच्या आश्रमात गेले, आणि तिथं त्यांनी विद्याभ्यास केला. आणि मग तिथून पुढं त्यांनी राज्यकारभार हाकलला. आणि काय केलं? परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृता. म्हणजे साधूचं रक्षण केलं आणि दुष्कृत्य करणाऱ्याचा ठार केलं. तर
विनाशायचं दुष्कृताम आणि धर्माची संस्थापना केली. गीतेसारखं ज्ञान आपल्याला दिलं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आहे असं त्यांचं जन्मकर्म होतं. आणि म्हणून ते त्याच ठिकाणी श्रीकृष्ण महाराज 4थ्या अध्यायात म्हणतात, अर्जुना जन्मकर्मचे मे दिवे मेवम योती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सुर्ज. माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा हा जन्म त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, त्यक्त्वा देहं हे देह सोडल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म घेण्याची काही गरज नाही. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सुर्जुन. त्या माणसाला तो मुक्त झाला, त्याला गरज नाही. म्हणून माझे देव श्रीकृष्ण महाराज हे यांनी आपल्याला सांगितलेलं ज्ञान आत्मसात करा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझं दिव्य जन्मकर्म जाणून घ्या. तर त्यांचं दिव्य जन्म जाणून घ्या. आणि मायबापा आज आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ध्यानात ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ध्यानात ठेवा. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याच्या परीनंच वापरा आणि स्वैराचार करू नका. आणि स्वैराचार न करता श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं ज्ञान हे आत्मसात करा. आणि परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म हे समजून घ्या. आणि ह्या देहातून ह्या लक्ष चावण्याची येवण्याचं सुटून जा अशी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि जर तुम्ही ह्या देवल ऑफिशियल ग्रुपवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. पण शेअर मात्र जुन्या लोकांनी देखील शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचे. आणि शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा अशी विनंती करतो. आणि इथं सांगतो दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.